हरे कृष्ण. आपण जेव्हा दीक्षा घेतो तेव्हा सद्गुरू रायाकडून आपल्याला एक दंडक प्राप्त होतो की आपण एकादशीचं व्रत करावं. त्या नियमानं आपण प्रत्येक 15 दिवसाची एकादशी करतो. प्रत्येक एकादशीला एक विशेष आणि आगळं वेगळं महत्त्व आहे. तसंच आता येणारी एकादशी ही वरुथिनी एकादशी आहे. धुंदुमार नावाचा एक राजा होता. त्याला कुष्ठरोग झाला. त्याचं निरसन करण्यासाठी त्यानं अनेक प्रयत्न केले, पण प्रयत्नांना यश आलं नाही. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगतात की हे युधिष्ठिरा, तेव्हा त्या राजानं वरुथिनी नावाच्या एकादशीचं व्रत केलं आणि त्या व्रताच्या प्रभावानं त्याचा तो असाध्य असा रोग बरा झाला. आणि म्हणूनच 10,000 वर्षाच्या तपस्येचं फल देणारी एकादशी अशी ही वरुथिनी एकादशी आहे. असाध्य रोग, आधी, व्याधी, उपाधी या सगळ्या गोष्टी व्रतानी बऱ्या होतात हे शास्त्र आपल्याला सांगतच आलेलं आहे. प्रश्न आपल्या श्रद्धेचा असतो. पुरुषार्थ, प्रयत्न, प्रारब्ध, उपचार या सगळ्याची जोड असल्यानंतर आणि श्रद्धेचा विषय असल्यानंतर आपल्याला तसं यशही प्राप्त होतं. पण मला असं वाटतं, आपल्या पदरामध्ये पुण्य टाकायचं आहे, पाप घालायचं आहे, पापातून मुक्त करायचं आहे, हे सर्वतया आपण भगवान श्रीकृष्णावर सोडून द्यावं. पण ज्यानं एवढं सुंदर जीवन दिलं त्याच्यासाठी, त्या भगवंताच्यासाठी कृतज्ञतापूर्वक एक दिवस भगवंताला पूर्णतया समर्पित करणं म्हणजे एकादशी आहे. म्हणून ती एकादशी आपल्याला किती पुण्य देते, कोणत्या पापातून दूर करते, याच्यापेक्षा तो दिवस हा माझ्या भगवंतासाठी मी दिलेला आहे ही भक्ताची भूमिका असावी. म्हणून एकादशीचा दिवस हा भगवत स्मरणार्थ दिवस असावा. दर्शन, पूजन, नामस्मरण आणि भगवंताच्या साठी म्हणून केलेली प्रत्येक क्रिया ही एकादशीच्या दिवशी असावी. मग त्याच्यातून भगवंताला आपलं जीवन कसं घडवायचंय हे भगवंतांनी ठरवायचं आहे. म्हणून वैष्णवाची एकादशी ही भगवंताच्या प्रसन्नतेसाठी असावी. जसं एखादी स्त्री आपल्या पतीसाठी व्रत करते, तिचं व्रत हे आपल्या पतीच्या प्रसन्नतेसाठी असतं, तसं भक्ताचं व्रत हे भगवत प्रसन्नतेकरता असावं. भगवान प्रसन्न झाले की जगातली सगळी सुख प्राप्त होतात आणि भगवंताचं केवळ ते प्रसन्नता, भगवंताच्या मुखावरचं ते हास्य हेच भक्ता